पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराबाबत गेल्या काही वर्षापासून शास्ती कराची माफी व्हावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी होत होती। त्यानुसार मालमत्ता करावरील शास्तीची सवलत अभय योजना महापालिकेने दिनांक 18 जुलै पासून 20 सप्टेंबर या कालावधीकरता लागू केलेली आहे। शास्ती सवलत अभय योजनामध्ये थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याबाबत अभय योजनेमध्ये 4 महत्त्वाचे टप्पे आहेत। यामध्ये प्रामुख्याने 18 जुलै ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपूर्ण मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीमध्ये 90% सूट मिळणार आहे। तसेच 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्ती करामध्ये 75% सूट मिळणार आहे। तसेच या पुढील काळात 1 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण मालमत्ता करामध्ये एक रकमी कर भरल्यास शास्तीमध्ये 50% सूट मिळणार असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले। पनवेल महानगरपालिका स्थापनेपासून या ठिकाणी मालमत्ता कराची आकारणी आणि त्यानुसार शास्ती माफीबद्दल फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झालेला होता। सुमारे 2100 कोटी मागणीपैकी 1800 कोटी इतका फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी थकबाकी निर्माण झालेली होती। या बाबतीमध्ये अनेक संघटना कोर्टामध्ये गेल्या होत्या, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण त्या ठिकाणी केसेस प्रलंबित होत्या। या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, या मतदारसंघाचे असलेले खासदार बारणे साहेब, स्थानिक आमदार श्री विक्रांतजी पाटील आणि श्री प्रशांतजी ठाकूर साहेब, सर्व नगरसेवक या सगळ्यांचा फार मोठ्या प्रमाणावरती फॉलोअप या ठिकाणी चालू होता। हा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे असलेले विधिज्ञ जे होते, सिनियर काउन्सिल्स, यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार स्पष्टता आम्ही त्यामध्ये आणली होती। त्या स्पष्टतेच्या अनुषंगाने आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यानुसार शासनाचे असे निर्देश प्राप्त झाले की महानगरपालिकेने आयुक्ताला त्यामध्ये सक्षम आहेत आणि त्यांच्या अधिकाराच्या प्राप्त अधिकारामध्ये शास्ती माफीबद्दल निर्णय घेण्यात यावा। त्या अनुषंगाने महानगरपालिकेने शास्ती माफीबद्दल निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 2 महिन्याच्या कालावधीसाठी आपण शास्ती माफी या ठिकाणी घोषित करतो आहोत। त्यानुसारचं शेड्यूल आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। 18 जुलै पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही 90% शास्ती माफी करतो आहोत आणि त्याच्यामुळे प्रत्येक 15-15 दिवसाच्या स्लॅबनुसार आपण त्यामध्ये 75%, 25%, 50% आणि 25% असं 2 महिन्याचा आम्ही उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत। शास्ती माफीची ही योजना जी आहे ती एक वेळची आणि अंतिम बाब अंतिम आम्ही घोषित करतोय, त्यापुढे शास्ती माफी होणार नाही। त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त या अभय योजनेचा फायदा घेऊन शास्ती माफीमधून आपले लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद।